मित्रांनो, हा पेपर आहे जुलै 24चा आणि सायन्सचा पेपर आहे आणि पेपर सेट होता माझा के. ओके. तर हा पेपर तेव्हा जुलै 24ला झालेला आहे आणि हे जे मी आन्सर्स देते आहे हे आन्सर्स की मधले आहेत आणि हे जे मी टिक केलेले आहेत हे तेव्हा मी लिहिलेले आन्सर्स होते. त्यामुळे काही रॉंग आले असतील, काही करेक्ट आले असतील, ते मार्किंग दिलेली आहे, त्याला कन्सिडर नका करू. पण जे मी आता क्वेश्चनचे आन्सर देते ती प्रॉपर आन्सर की मधले आहेत. ओके, चला सुरू करूया मित्रांनो. डिस्कशन ऑन सोशियो सायंटिफिक इश्यूज इन अ क्लास हेल्प्स इन डेव्हलपिंग आर्ग्युमेंट स्किल इन लर्नर्स, डेव्हलपिंग मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह ऑन an issue, encouraging citizen science activities, appreciating the role of society in development of science. ओके, म्हणजे सोशिओ सायंटिफिक इश्यू कशामध्ये हेल्प करतो क्लासमध्ये. बघा, काही जर गोष्टी नाही समजल्या तर तुम्ही हिंदीचा हेल्प घेऊ शकता. बघा, हिंदीमध्ये वाचा. कक्षा में सामाजिक वैज्ञानिक मामलों की परिचर्चा सहायता करती है. म्हणजे सोशियो सायंटिफिक इश्यूज वरती बोलण्यासाठी क्लासमध्ये काय हेल्प करतं. तर याचं उत्तर बघा, पॉझिटिव्ह जे जे वाटतात का ते आपण टिक करून घेते. डेव्हलपिंग आर्ग्युमेंट स्किल्स इन लर्नर, हे बरोबर आहे. यस, योग्य. डेव्हलपिंग मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह ऑन अन इश्यू, म्हणजे प्रत्येक इश्यूवर वेगवेगळी पर्स्पेक्टिव्हवर वेगवेगळी चर्चा होते. वेगळे इश्यू, मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होतात विद्यार्थ्यांमध्ये. आणि मग नंतर आहे एनकरेजिंग सिटीजन सायन्स ॲक्टिव्हिटीज, जे सायन्सच्या ॲक्टिव्हिटीजला एनकरेज केलं जातं. ओके, म्हणून हे याचं उत्तर आहे 4 नंबरचे ABC. आता हा 4 नंबरचा का नाही बरं, तर ॲप्रिशिएटिंग रोल ऑफ सोसायटी इन डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. ओके, तर हा आन्सर कीमध्ये नाही दिलेला म्हणून हा रॉंग आहे. ओके, त्यामुळे हा दिलेलाच नाहीये, म्हणून याचे ऑप्शन्स ABC दिलेले आहेत 3. ओके, नेक्स्ट बघा. आता बघा, क्वेश्चन वाचते मी. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक in nature. Air expands on heating. Lime water turns milky on passing. Carbon dioxide, sodium hydroxide and hydrochloric acid neutralize each other. बघा, if observation is represented by O and inference by I, which of the following statement is correct? ओके, तर आपल्याला याच्यातलं ऑब्झर्वेशन बघायचं आहे आणि इन्फरन्स म्हणजे निष्कर्ष कोणते आहेत आणि ऑब्झर्वेशन कोणते आहेत हे शोधून काढायचे. तर बघा, कोणते कोणते आहेत हे दिलेले आहे ते आपण बघ अंदाज काढूयात. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. यस, हे निष्कर्ष आहे. मेटल ऑक्साइड आर बेसिक इन नेचर. ओके, तर बघा याच्यातलं ऑब्झर्वेशन कोणतं असेल हे शोधून काढूयात अगोदर. एअर एक्सपांड्स ऑन हिटिंग. यस, एअर एक्सपांड्स होते हिट केल्यानंतर. लाईम वॉटर टर्न्स मिल्की ऑन पासिंग कार्बन डायऑक्साइड. यस, दिस इज ऑब्झर्वेशन, म्हणून याचं उत्तर 1 नंबरचं आहे. ओ इज अ सी. ऑब्झर्वेशन म्हणजे सी. जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो केव्हा करतो, ऑब्झर्वेशन हे आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा करतो. ओके, आणि इन्फरन्स केव्हा असतं की एखादा एक्सपेरिमेंट झालाय आणि त्याचा रिझल्ट आलाय, ते असतं इन्फरन्स, म्हणजे निष्कर्ष काय आहे त्या एक्सपेरिमेंटचा तो. तर बघा, मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, हे एक्सपेरिमेंट करून झालंय म्हणून आपल्याला कळाले की हे मेटल ऑक्साइड्स हे बेसिक आहे नेचरला. एअर एक्सपांड्स ऑन हीट, एअर ही एक्सपांड करते हीट, बरोबर आहे, इन्फरन्स आहे. सोडियम हायड्रॉक्साईड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड न्यूट्रलाइज इच अदर. ओके, म्हणून ABD हे इन्फरन्स आहेत आणि C हे फक्त ऑब्झर्वेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. काही जर क्वेश्चन आपल्याला समजले नाही तर आपण हिंदीची पण मदत घेऊ शकतो. बघा, अन ऑब्जेक्ट फ्लोट्स विथ 1/4 पार्ट ऑफ its volume outside the liquid when put in
liquid A and 3/4 part of its volume outside the liquid when put in liquid B. Which of the following elements true? हे बघा मित्रांनो, एक A नंबरचं बिकर आहे आणि एक B नंबरचं बिकर आहे. जेव्हा A नंबरच्या बिकरमध्ये लिक्विड आहे भरलेलं, त्याच्यात एखादी वस्तू जर टाकली तर त्याचा 1/4 पार्ट हे व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं. ओके, म्हणजे आउटसाइडला त्याची जागा तयार करतं. ओके, द्रव बाहेर जातं आणि त्याची जागा तयार करतं. आणि बीचं काय होतं, बी लिक्विडमध्ये टाकल्यानंतर काय होतं, 3/4 पार्ट हा त्याचा व्हॉल्यूम काय करतं, लिक्विड बाहेर टाकतं. म्हणजे 3/4 पार्ट तेवढं तरंगतं वरती. ओके, एखादं जर बी द्रव मध्ये टाकल्यानंतर एखादी वस्तू. ओके, तर बघा, तर हे कशामुळे होते, ही गोष्ट कशामुळे, एक ए आणि बी तर दोन्ही सारखे आहेत, मग एक 1/4 पार्ट आणि दुसरा 3/4 पार्ट का जातं, तर बघा याची डेन्सिटी, याचं उत्तर आहे 1 नंबरचं. डेन्सिटी ऑफ लिक्विड बी इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड ए. डेन्सिटी ऑफ बी म्हणजे बी ची डेन्सिटी ही 3/4 पार्ट ऑक्युपाय करते, म्हणजे बाहेर तरंगते त्याच्यावरती व्हॉल्यूम, आणि ए चा 1/4, म्हणून डेन्सिटी ऑफ लिक्विड बी इज ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ लिक्विड ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन. ओके, results are not influenced by procedure. Social context may influence conclusion in any investigation. Data and evidence are same. There is no universal scientific method. याचं उत्तर आहे बी आणि डी, म्हणजे 4 नंबर उत्तर. बी म्हणजे काय, सोशियल कंटेक्स्ट मे इन्फ्लुएन्स conclusion in any investigation, आणि 4 नंबर there is a universal scientific method. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज और आर ट्रू. कोणतं ट्रू आहे हे बघायचं आपल्याला. बघा, सेल्फ पॉलिनेशन टेक्स प्लेस ओनली इन सेक्सुअल फ्लॉवर. सेक्सुअल फ्लॉवर मध्ये होतं का, ओनली सेल्फ पॉलिनेशन नाही, दोन्ही मध्ये होतं, बायसेक्सुअल आणि क्रॉस पॉलिनेशन. बघा, बायसेक्सुअल फ्लॉवर्स कॅन पॉलिनेट बोथ बाय सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेशन. बी तर ट्रू आहे पण ए ट्रू नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. सेल्फ पॉलिनेशन हे सेक्सुअल आणि युनिसेक्सुअल आणि बायसेक्सुअल दोन्ही फ्लॉवर मध्ये होतं. छान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर ट्रू रिगार्डिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके, रेन वॉटर हार्वेस्टिंग कशामुळे केले जाते की टू कन्झर्व वॉटर. रेन वॉटर जे पडतं आपलं पावसाचं पाणी ते सेव्ह करण्यासाठी, कारण ग्राउंड वॉटरचा जर साठा वाढला तर आपल्याला ते पाणी पुरेल यासाठी. ओके, तर याचं बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता खालचं स्टेटमेंट ट्रू विचारले कशा बाबतीत, तर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बाबतीत. तर फर्स्ट आहे इट कन्झर्व्स ग्राउंड वॉटर, इट रिड्युसेस लोकल फ्लडिंग, इट क्रिएट्स ड्रेनेज प्रॉब्लेम्स, इट कॅन बी युज्ड फॉर इरिगेशन ऑफ क्रॉप्स. हे बघा, इट कन्झर्व्स ग्राउंड वॉटर हे गुड आहे. कन्झर्व्स रेन वॉटर हार्वेस्टिंग हे वॉटरला ग्राउंड वॉटरचा साठा वाढवते. रिड्युसेस लोकल फ्लडिंग, आणि हे लोकल फ्लड, जेव्हा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करतो तेव्हा आपल्या जे फ्लड येतात, लोकल फ्लड येतात, हे रिड्यूस होतात, कमी व्हायला मदत होते. क्रिएट ड्रेनेज प्रॉब्लेम्स होते का, नाही होत, ड्रेनेज प्रॉब्लेम्स होत नाहीत. आणि इट कॅन बी युज्ड फॉर इरिगेशन ऑफ क्रॉप्स. पाणी, रेन वॉटरचं पाणी काय होतं, इरिगेशन ऑफ क्रॉपसाठी यूज होतं. म्हणून याचं उत्तर आहे ए बी डी. हे ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, डी बरोबर आहे, सी रॉंग आहे. ओके,
Which of the following factor are responsible for generation and flow of winds on the earth? बघा, uneven heating of, आता इथं काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन अँड फ्लो ऑफ विंड्स ऑन द अर्थ. म्हणजे अर्थवरती जे वाऱ्याचा फ्लो असतो तो काय परिणाम करतो. ओके, तर बघा, अनइवन हीटिंग ऑफ द अर्थ. ओके, हे अनइवन हीट करतं. अनइवन हीटिंग ऑफ द ओशियन. ओके, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ. ह्या दोन्हीचा काही संबंध आहे का? काहीच नाही. ओके, हे काय विचारले ते बघा, हिंदीमध्ये समजत नसेल तर, निम्नलिखित में से कौन से कारक पृथ्वी पर पवनों के जनन एवं बहाव के लिए उत्तरदायी होते हैं. म्हणजे कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात फ्लो ऑफ विंडला, कोणते फॅक्टर अफेक्ट करतात. अनइवन हीटिंग ऑफ अर्थ, अनइवन हीटिंग ऑफ अर्थ, हीट जास्त होती अर्थ तेव्हा. अनइवन हीटिंग ऑफ ओशियन्स. ओके, तर याचं उत्तर आहे ए आणि बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड द स्टेटमेंट्स गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. ए, द फिलामेंट ऑफ एन इनकॅन्डेसेंट बल्ब इज मेड अप ऑफ टंगस्टन. टंगस्टननं बनलेला असतं का बल्ब? जो आपला बल्ब असतो यूज केलेला तो टंगस्टन या धातूनं बनलेला असतो, मेटलनं बनलेला असतो. नंतर काय, टंगस्टन हॅज लो रेजिस्टन्स अँड हाय मेल्टिंग पॉईंट. टंगस्टनचा हाय मेल्टिंग पॉईंट असतो पण रेजिस्टन्स हा हायच असतो, लो नसतो रेजिस्टन्स. म्हणून ए इज ट्रू अँड आर इज फॉल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ जेंडर रिस्पॉन्सिव्ह पेडागोजी इन सायन्स एंटिल. बघा, विज्ञान में लिंग प्रति संवेदी शिक्षा शास्त्र अपरिहार्य बनता है. तर बघा, जेंडरचा काय इफेक्ट होतो, म्हणजे शिक्षाशास्त्रावरती, म्हणजे सायन्स शिकवताना काय विज्ञान के लिंग प्रतिसंवेदी शिक्षा शास्त्र अपरिहार्य बनाता है. तर बघा, याच्यातलं यूज ऑफ जेंडर सेन्सिटिव्ह लँग्वेज. आपल्याला काय करायला पाहिजे, जेव्हा जेंडरबद्दल शिकवतो तेव्हा लँग्वेज ही सेन्सिटिव्ह यूज करायला पाहिजे. ओके, नंतर काय आहे, एंगेजिंग स्टुडंट्स इन एक्झामिनिंग स्टेरिओटाइप्स. असं असतं का, त्या मुलांना फक्त एक्झाममध्ये हे करायचे का, गुंतवायचे का? नाही, एक्झाममध्ये गुंतवायचं नाही. मेकिंग जेंडर बेस्ड ग्रुप्स युजिंग डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन्स अँड असरेशन. नाही, हे पण नाही. हे बघा, बीचं काय आहे, हे नाही आहे, हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. बी बघा, बी वाटते, बीचं हिंदीमध्ये वाचूया. रूढ़िबद्ध धारणाओं की जांच परख करने में विद्यार्थियों को संप्लवित करने को, म्हणजे हे बरोबर आहे. एंगेजिंग स्टुडंट इन एक्झामायनिंग स्टेरिओटाइप्स. स्टेरिओटाइप्स म्हणजे भिन्नता, म्हणजे पुरुष स्त्री यांच्यातले विभिन्न गोष्टी कोणत्या आहेत त्याला म्हणते स्टेरिओटाइप. ओके, रूढीबद्ध प्रथापासून त्यांना कसं वेगळं वेगळं केलं जातं, तर ते स्टेरिओटाइप्सबद्दल आपल्याला त्यांना एंगेज ठेवायचं आणि त्यांना स्वतःला एक्झामाइन करायला सांगायचं स्टेरिओटाइपबद्दल. जेंडरबद्दल काय असतं हे त्यांना स्वतः विचार करायला लावायचं आणि स्वतः एक्झामाइन करायला लावायचं. म्हणून ए आणि बी हे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू रिगार्डिंग कंडक्शन ऑफ हीट. त्याचं उत्तर, कंडक्शन डज नॉट टेक्स प्लेस इन गॅसेस. कंडक्शन हे गॅसेसमध्ये होतं, गॅसेसमध्ये नाही होत, म्हणून हेच ट्रू नाहीये. पहिलं लिहायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द पर्पज ऑफ डायव्हर्जंट क्वेश्चन्स इन सायन्स क्लासरूम कॅन बी. डायव्हर्जंट क्वेश्चन्स कोणते असतात क्लासरूममध्ये, म्हणजे जे की विचार करायला लावतात मुलांना, असे क्वेश्चन्स म्हणजे डायव्हर्जंट क्वेश्चन. टू प्रमोट क्रिटिकल थिंकिंग, मुलांची क्रिटिकल थिंकिंग वाढवते, बरोबर आहे. इज डिसर्न बिटवीन स्टुडंट्स, हे बरोबर आहे. टू डेव्हलप कम्युनिकेशन, हे बरोबर आहे. आयडेंटिफाय गिफ्टेड स्टुडंट्स, हे बरोबर आहे.
टू आयडेंटिफाय अल्टरनेट कन्सेप्शन्स, हे पण बरोबर आहे. टू अप्रिपिएट सब्जेक्टिव्हिटी सायन्स, हे चुकीचं आहे, म्हणून हे नाही येते. याचं उत्तर आहे 3 नंबरचं ABCDE. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टराइज्ड ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम काय कॅरेक्टराइज केलं जातं सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये? इट इज अ क्लोज्ड सिस्टीम अँड डबल सर्क्युलेशन. हे येतं दोन, कॅरेक्टराइज क्लोज्ड आहे आणि डबल सर्क्युलेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग सायंटिफिक लॉज. सायंटिफिक लॉज बाबतीत कोणतं ट्रू आहे? तर बघा, ऑप्शन सगळे वाचून दाखवते अगोदर. दे कांट बी चॅलेंज, दे प्रोव्हाइड रिस्पॉन्सिंग फॉर फिजिकल फिनॉमिना, दे डिस्क्राइब रिलेशनशिप बिटवीन ऑब्झर्वेबल फिनॉमिना, दे आर फॉर्म फ्रॉम सायंटिफिक थिअरीज. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबर. दे डिस्क्राइब रिलेशनशिप बिटवीन ऑब्झर्वेबल फिनॉमिना. आपण जे एक्सपेरिमेंट करतो ते ऑब्झर्व करतो, त्या फिनॉमिनाबद्दल ते सांगते, रिलेशन सांगते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रीड द स्टेटमेंट्स गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. असरेशन बघा. द रेट ऑफ ब्रीदिंग इन ॲक्वेटिक ॲनिमल इज स्लोअर दॅन लँड ॲनिमल. ए आणि आर बघा. प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन अफेक्ट्स रेट ऑफ ब्रीदिंग ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल. बघा, द रेट ऑफ ब्रीदिंग इन ॲक्वेटिक ॲनिमल इज स्लोअर दॅन द लँड ॲनिमल. स्लोअर असते का ब्रीदिंग ॲक्टिव्हिटी ॲक्वेटिक ॲनिमलमध्ये? नाही, हायर असते. कशामुळं जास्त असते? तर हे बघा, ॲक्वेटिक ॲनिमल हे श्वसन कशा थ्रू करतात, ब्रीदिंग कशा थ्रू करतात? तर पाण्यामध्ये जे ऑक्सिजन डिझॉल्व असतं ते घेऊन ते ॲक्वेटिक ॲनिमल रेस्पिरेशन ब्रीदिंग करत असते. ओके, ब्रीदिंग करत असते, म्हणून त्यांचं पाण्यात ऑक्सिजन गिल्स थ्रू, फिशेस हे गिल्स थ्रू ब्रीदिंग करतात. तर मग बघा, जेव्हा पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात डिझॉल्व होत असेल तर त्यांचं आपोआपच ब्रीदिंग ही हाय होते. ओके, म्हणून इथं हायर असते. ओके, लोअर नसते. बघा, द प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन पाण्यामध्ये असतो का? नाही, कमी प्रमाणात असतो, त्यामुळे त्यांना ब्रीदिंग रेट त्यांचा जास्त असतो. मग तर अफेक्ट करतं का? तर नाही. हे बघ, म्हणून ए आणि आर हे दोन्ही फॉल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सीलिंग ऑफ सिनेमा हॉल अँड कन्सर्ट हॉल आर जनरली कर्व्ड. ते कर्व्ड असतात हॉल, सिनेमा हॉल वगैरे जे आहेत का ते कर्व्ड असतात. कशामुळं? द साऊंड वेव्ह आर स्ट्रायकिंग कर्व्ड सरफेस गेट रिफ्लेक्टेड ऑल डायरेक्शन्स. ओके, तर याचं उत्तर बघा 3 नंबरचं आहे. बोथ ए अँड आर आर ट्रू. आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स. ओके, तर युरोफिकेशन, बायोमॅग्निफिकेशन, सॉइल इरोजन अँड नायट्रिफिकेशन. तर फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड एक्सेसिव्ह यूज नाही केला कीटकनाशकांचा तर कुठं नाही होत? तर सॉइल इरोजनमध्ये. ओके, याचं उत्तर आहे 3 नंबरचं सॉइल इरोजन. अँड ओडोमीटर इन कार मेजर्स. काय करतं ओडोमीटर? कारचं काय ज्यांना कार येते चालवतात त्यांना माहिती आहे. ओडोमीटर मीन्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, मेजर्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय कार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द मिरर ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन गिवन द बिलो. ओके, मिरर ए, नेचर ऑफ इमेज कशी आहे? व्हर्च्युअल अँड इरेक्ट अँड सेम ऑब्जेक्ट, साईज ऑफ सेम ऑब्जेक्ट. याचं आहे उत्तर हे बघा 1 नंबरचं. ए प्लेन मिरर, बी कॉन्केव, सी कॉन्केव आणि डी कॉन्व्हेक्स. ओके, ते तुम्ही एकदा चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 आयडेंटिकल होल्स आर punched at different level in plastic bottle. The bottle is filled with water. Which of the following statements is true regarding the flow of water
फ्रॉम द होल्स. हे बघा, एक बॉटल आहे पाण्याची. ओके, एक बॉटल आहे पाण्याची. आता ही बॉटल मला येत नाही नीट काढता बघा. तर ही पाण्याची बॉटल आहे. ओके, तर या पाण्याच्या बॉटलला 3 होल केले, एक खाली, एक वर आणि एक वर. आता याच्यातून पाणी टाकलं याच्यात जास्त इथं. तर सगळ्यात जास्त प्रेशर कोणत्या होलला असणार? या होलला. तर या होलमधून जास्त प्रेशरनं पाणी येईल. यानं थोडं कमी येईल आणि यानं थोडं कमी येईल. तर आपल्याला हे स्टेटमेंट दिले, तर हे कोणते करेक्ट आहे त्यातले स्टेटमेंट ते सांगायचे. तर बघा, वॉटर फ्रॉम लोवेस्ट होल कम्स आउट विथ ग्रेटेस्ट फोर्स. बरोबर, हे खालच्या होलमधून ग्रेटेस्ट प्रेशरनं फोर्सनं पाणी येईल बाहेर. वॉटर फ्रॉम हायेस्ट होल कम्स आउट द हायेस्ट वर जास्त येईल का प्रेशर? नाही येत. सगळ्यात खालच्यावर जास्त प्रेशर येतं. सी बघा, वॉटर फ्रॉम ऑल होल कम्स आउट विथ इक्वल फोर्स येते का? नाही, हे पण रॉंग आहे. वॉटर फ्रॉम लोवेस्ट होल फॉल्स ॲट मॅक्झिमम डिस्टन्स. ओके, लोवेस्ट होल फॉल्स ॲट मॅक्झिमम डिस्टन्स. वॉटर लोवेस्ट होल फॉल्स ऑन मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजे हे जास्त डिस्टन्सनं दूर जाईल, पाणी प्रेशरनं सोडेल. आणि वॉटर फ्रॉम हायेस्ट होल फॉल मॅक्झिमम डिस्टन्स. याचं उत्तर आहे मित्रांनो ए आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द कलर ऑफ फ्लेम डिपेंड्स ऑन. कलर ऑफ फ्लेम कशावर डिपेंड असते? नेचर ऑफ कंबस्टेबल सबस्टन्स अँड याचं उत्तर आहे ऑक्सिजन सप्लाय. तर याचं उत्तर आहे ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, in class 6 teacher plans to identify alternate conception of students in tropic adaptation in plants and animals. Which of the following sets of strategies is best suited for this purpose? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं डायग्नॉस्टिक, क्वेश्चनियर, इंटरव्ह्यू अँड ड्रॉइंग. यांना ती बेस्ट समजून सांगू शकते विद्यार्थ्यांना. सायन्सचा प्रोजेक्ट ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स हा टॉपिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, सुनीता ड्रॉप्स अ पीस ऑफ पोटॅशियम पेटल इन अ बीकर अँड कोल्ड वॉटर अँड notes down the observation. Which of the following observation is not correct विचारले. ओके, नॉट करेक्ट विचारले का? नाही, नॉट करेक्ट. हायड्रोजन हॅज गॅस इज इव्हॉल्ड. नॉट करेक्ट विचारला. हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्ड. पॉप साऊंड इज हर्ड. पोटॅशियम रिॲक्ट्स व्हायलेंटली विथ वॉटर. बरोबर आहे सगळे. अँड इट इज endothermic reaction. No, it is exothermic reaction. It is exothermic reaction. ओके, हे सगळे हायड्रोजन इव्हॉल्ड होतं, पॉप साऊंड आवाज येतो आणि पोटॅशियम ही व्हायलंट रिॲक्ट करतात वॉटरमध्ये, त्यामुळे तो हायड्रोजन रिलीज करतो. ओके, पोटॅशियम जेव्हा पाण्यामध्ये जातो तेव्हा तो हायड्रोजन रिलीज करतो, म्हणून ही एक्झोथर्मिक रिॲक्शन नॉट एंडोथर्मिक. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, फॉलोइंग टेबल depicts color changes in acid and bases when various indications are added. बघा, इथं ॲसिडमध्ये कलर चेंज होतो, इथं कलर चेंज इन बेस. आता याची इंडिकेटरचे कलर कशात चेंज होतात हे ABCD चे सांगायचे तर आपल्याला कोणते कलर चेंज होतात. हे ABCD इथं दिलेले आहे. टर्मरिकचा बेसमध्ये कलर चेंज होतो का? होतो, रेडिश होतो बघा, रेडिश ब्राऊन. ओके, आणि चायना रोजचा डार्क पिंक असतो, तर बेसमध्ये ग्रीन कलर होतो चायना रोजचा. फिनॉप्थेलिनचा काय होतो? फिनॉप्थेलिन जेव्हा ॲसिडमध्ये जातं तेव्हा काय होतं? ते कलरलेस होतं. फिनॉप्थेलिन हे नॅचरल पिंक कलरचं असतं, पण ते जेव्हा ॲसिडमध्ये जातं तेव्हा ते कलरलेस होतं. मिथिल ऑरेंज काय होतं? ऑरेंज कलरचं. म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 sperms of man fuse with 2 eggs of women. The twins formed are. कोणते ट्विन्स फॉर्म होते? तर फ्रॅटर्ना. हे बघा मित्रांनो, 2 sperms मेनचे 2 sperm हे
टू एग सोबत जेव्हा फर्टिलाइज होतात, 2 एग्स जेव्हा वुमेनच्या एग सोबत फर्टिलाइज होतात, तर हे वेगळे वेगळे तयार होतात गॅमेट्स. ओके, हे वेगळे वेगळे गॅमेट्स तयार होतात. ओके, तर त्यामुळे हा मुलगी असू शकते, हा मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, किंवा मुलंही असू शकते. पण याच्यामध्ये बहीण भाऊ, एक मुलगा एक मुलगी असू शकते. 100 यांच्यामध्ये सेम चेहरा, सेम दिसणे वगैरे असं असू शकत नाही. ओके, याचं उत्तर आहे 4 नंबरचं फॅटर्नल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इलिस्ट्रेट सायन्स ॲज इन्क्वायरी. ओके, list 5 uses of coconut tree. Observe the types of venation of various leaves. Classify the given plants into herbs, shrub and trees. Explore factor which affect the rate of germination in gram seed. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण एखादं सायन्स शिकतो तेव्हा आपण त्याला एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो. ओके, त्याच्या फॅक्टरला, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट आहे S1, फोटोसिंथेसिस इज एंडोथर्मिक रिएक्शन, रेस्पिरेशन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. या बोथ आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इज बेस्ट सुटेड टू डेव्हलप इंडक्टिव्ह रिझनिंग. ओके, ते याचं उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचं, आस्किंग स्टुडंट्स टू मेजर अँगल्स ऑफ रिफ्लेक्शन अँड व्हेरियस केसेस ऑफ अँगल्स ऑफ इंडक्शन इन अ प्लेन मिरर. ओके, हे पॉझिटिव्ह आहे म्हणून हे उत्तर आहे 4 नंबरचं. नंतरचं बघू क्वेश्चन 87 नंबरचा क्वेश्चन, द ॲटॉमिक नंबर ऑफ A इज 13 अँड ॲटॉमिक नंबर ऑफ B is 17. The chemical formula of compound based from A and B could be. आता बघा, ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाठ पाहिजे. ॲटॉमिक नंबर Aचा आहे 13 आणि Bचा आहे 17. Aचा ॲटॉमिक नंबर मीन्स ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13 आणि B मीन्स क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. ओके, तर बघा तर याची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर 283. तर याची ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती येते 3. ओके, आणि क्लोरीनचं कॉन्फिगरेशन 287. तर क्लोरीनला त्याचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि याला ॲल्युमिनियमला काय करायचे, 3 इलेक्ट्रॉन लूज करायचे. ओके, तर याला क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे म्हणून याची व्हॅलेन्सी आहे 1. तर बघा, जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करायचा आहे ॲल्युमिनियमला 3 इलेक्ट्रॉन लूज करावं लागतील, तेव्हा ते A3+ आयन होईल आणि व्हॅलेन्सी जेव्हा क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल, ओके, गेन करावा लागेल, तेव्हा त्याची व्हॅलेन्सी येते, आयन्स येतात Cl- होतो. म्हणून मग बघा, आयन्स लूज करावा लागतो, त्याला एक्सेप्ट करावा लागतो, गेन करावा लागतो. म्हणून याचे काय येणार आहे फॉर्म्युला, AlCl3. म्हणजे A म्हणजे ॲल्युमिनियम, B म्हणजे क्लोरीन, Cl3. A म्हणजे ॲल्युमिनियम, B म्हणजे क्लोरीन, त्याची व्हॅलेन्सी आहे 3. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 4 नंबरचं. नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ अल्टरनेट कन्सेप्शन इन सायन्स. तर कोणतं फीचर नाही आहे विचारले. बघा, क्वेश्चन पूर्ण वाचते मी. आयडिया आर डेव्हलप्ड फ्रॉम द ऑब्झर्वेबल फीचर. आयडिया इज डू नॉट डेमॉन्स्ट्रेट कॉज अँड इफेक्टिंग रिझनिंग. आयडिया आर स्टेबल. आयडिया आर रेजिस्टन्स टू चेंज. हे बघा, आपल्याला विचारले, नॉट फीचर विचारले, तर ही सायन्सचं फीचर असू शकते का? आयडिया डू नॉट डेमॉन्स्ट्रेट कॉज अँड इफेक्ट रिझनिंग असू शकत नाही. सायन्स याच्याशिवाय नाहीच आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 2 नंबरचं. हे झाले आपले सायन्सचे
क्वेश्चन आन्सर जुलै 24चे. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.